पूर्णेन्दुमानन्ददम् वैराग्याम्बुज भास्करं ह्यगगनं वान्तापहं पापहं वन्दे ब्रह्मकुलं कलङ्कशमनं श्रीरामगोपप्रियम् मोहाम्बरलोरमूगपाटनविभो स्वस्वं तव शङ्कर पार्वतीपते हर 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 महादेव। पहिला नमस्कार शंकरांना केला, दुसरा नमस्कार रामचंद्र प्रभूंना केला, तिसरा नमस्कार ब्रह्मांजीला। एके दिवशी अरण्यामध्ये रामचंद्र प्रभू सीता आई सहित एका शिळेवर बसले। रामचंद्र प्रभूने सुंदर प्रकारची फुलं आणले, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार केले आणि सीतेला सीता म्हणे, अहो मी तुम्हाला अलंकार घालायचे, तुम्हीच मला कसं काय? सीते किती सुंदर असत। सीतेने सांगितलं, तुम्ही त्रिभुवन सुंदर आहात, मी अलंकार घातल्यानं सुंदर दिसते, पण तुम्ही अत्यंत सुंदर आहात, म्हणून मी तुमचं स्वतः वर्णन केलेलं आहे। माझी इच्छा तुमच्या बरोबरच लग्न करायची होती प्रभू, तुमच्यासारखं कुणी स्वप्न मैंने बांध लिया, मैंने बांध लिया, मैंने बांध लिया प्रेम वाला खजना खजना, आओ आओ प्रभु आओ मेरे आओ प्रभु आओ प्रभु Thank you.
शिवा प्रभु तेरे शिवा प्रभु शिवा प्रभु कोई नहीं सुंदर पद्धतीने एका स्फटिकाच्या शिळेवर बसत असतो. इंद्राचा मुलगा जयंत मूर्ख, त्याला रामचंद्र प्रभूचं सामर्थ्य कळलं नाही. त्याने कावळ्याचं रूप घेतलं आणि सीता माताजीच्या पायाला चोच मारली. त्याला काय माहिती प्रभूची दिला. प्रभूंनी एक गवताची काडी हातात घेतली आणि त्याच्या मागे सोडली. कावळ्याच्या रूपातला जयंत सारखा पळतोय काडी पाठीमागे. ब्रह्मदेवाकडे परत गेला. ब्रह्मदेवाने दाबून सांगितलं, अजिबात आमच्याकडे तुमचा वारा सुद्धा नको, तुम्ही मूर्ख आहेत. रामरायाचं ब्रह्मास्त्र तुमच्या पाठी. इंद्राकडे गेला. इंद्रानं म्हणला, प्रभूची परीक्षा घेण्याचा तो प्रयत्न केलास, तू माझा मुलगाच नाही. शंकराकडे गेला. शंकराने स्थान दिलं. दुर्वासाप्रमाणे विचित्र अवस्था झाली. शेवटी संत नारदमुनीकडे गेला. आईशी कळवळ्याची जाती, संतांची जात म्हणजे अत्यंत कळवायुक्त. नारद महर्षीने सांगितलं, प्रभू रामचंद्रासारखा दयाळू कुणी त्यांना शरण द्या. अरे म्हणे, मला ते मारून टाकतील ना, मी मोठा अपराध केलाय. शरण गेला. रामाने सांगितलं, मूर्खा, संपत्ती जास्त झाली, बापाची सत्ता, मी का बोलतोय लक्षात घ्या. मला 6 दिवसात रामकथा संपवायची, मी बिलकुल शॉर्ट मध्ये बोलतो. जर बापाकडे श्रीमंती असेल, सत्ता असेल, तर पोरं बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आई वडिलांनी वेळेवर लक्ष त्यांच्याकडे द्यावं. नसता ते
स्वप्नात सुद्धा माणूस कधी करणार नाही. रामचंद्र प्रभूंनी त्याला क्षमा केली, पण सोडलेलं ब्रह्मास्त्र, रामाचा सोडलेला बाण वचन हे अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे एक डोळा या जयंताचा फुलला. आणि त्याच्यानंतर काय केलं की प्रभूने त्याच्यावर कृपा केली, तो शरण आला, माफी मागली. प्रभू निघाले सुंदर अशा पद्धतीप्रमाणे अत्रि ऋषीच्या आश्रमात. सर्वांना तुम्हाला कथा माहिती आहे म्हणून मी सांगतो. अत्रि ऋषी, अत्रीचा अर्थ लक्षात घ्या. जे त्रिगुणाच्या पलीकडे गेले, तमगुणाच्या पलीकडे, रजगुणाच्या पलीकडे, सत्वगुणाच्या पलीकडे गेले असे अत्रि. आणि अनुसया, जिच्याकडे ईर्ष्या नावाची गोष्टच नाही. थोडं बोलणं कमी केलं तर बरं होईल. ईर्ष्या नावाची गोष्ट जिच्याकडे नाही, असूया नावाची गोष्ट जिच्याकडे नाही, तिला अनुसया असं म्हणतात. एवढी महान पतिव्रता फार तुझ्या सत्वाबद्दल सुंदर गीत आहे. ब्रह्मा विष्णू आदि महेश्वर सामोरी बसले मनामध्ये सतगुरु सृष्टि निर्माण करणारा भगवान विष्णू सृष्टीचं पालन करणारे आणि महादेव उत्पत्ती स्थिती लय गॉडचं स्थिती काय जी जनरेशन ओ ऑपरेटर बी डिस्ट्रॉय आणि मी काय केलं बरं का तिचं सत्वहरण करण्याचा प्रयत्न पण सत्व आगळे देवही नरेवाळे
रामाचा वनवास लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं. तुम्ही काल ऐकलं 3 वेळेस कैकेयीला रामचंद्र प्रभू जननी जननी जननी. आपण गैरसमज कसा करतो, काय हो रामाला वनवासात जावं लागलं, राज्य सोडलं, का रामचंद्र प्रभू वनवासात गेले? एक लक्षात, तुमचं आमचं कुटुंब सुखी समाधानी ऐश्वर्यवान जर राहावं वाटत असेल तर कथा आहे. रामचंद्र प्रभूंनी एकच सांगितलं, त्याला सीतेला लक्ष्मणाला आणि स्वतःला मोठमोठ्यांचे आशीर्वाद दिले. माझं बोलणं समजलं. रामप्रभूला अत्रि ऋषी आणि अनुसूयेचा आशीर्वाद घ्यायचा होता आणि सीता मातेला सुद्धा आशीर्वाद द्यायचा होता. कथा एकच सांगते, लोणावळा खंडावळ्याला जर तुम्ही जाल तर तुमचा पैसा खर्च होतो, पण कथा ऐकून तीर्थक्षेत्राला जर तुम्ही जाल तर तुमचं कल्याण होईल. सोप्या शब्दात बोलू का, व्यसनाच्या अधीन जाल तर तुम्हाला रोग होईल, डॉक्टरकडे जावं लागेल, तिथं पैसा जाईल, व्यसनामध्ये पैसा जाईल. पण राम मंदिरामध्ये जर तुम्ही अन्नदान कराल, राम मंदिरामध्ये जर तुम्ही पावती फाडाल, राम मंदिरामध्ये जर तुम्ही कथा ऐकाल, रामचंद्र प्रभूचं आणि सीतेचं दर्शन घ्याल, हनुमानजीचं दर्शन घ्याल, तुमच्या लक्षात येईल नवरा बायकोने कसं वागावं हे शंकराकडे पहा तुमच्या लक्षात येईल, रामाकडे पहा लक्षात येईल, कृष्णाकडे पहा लक्षात. एक सूत्र सांगतो तुम्हाला मी छोट, मी नवरा बायकोने भांडण करू नये असं म्हणणारा महाराज नाही. मला बायकोंबरोबर असत, म्हातारपणापर्यंत आमच्या दोघांची आयुष्य एकच आहे, गाडीत बसणे, कथा करायला जाणे, रामकथा भागवत कथा शिवकथा करणे आणि स्वतः म्हणतो. आमच्या बाळासाहेबाला मी म्हणलो, आता माणसं भरपूर जमले, जागा पुणे ही गोष्ट वेगळी, पण बाळासाहेब म्हणले महाराज समजा म्हणले आपली शिवमहापुराण कथा होती, म्हणजे नाही पुण्याला तर कसं होईल? अहो नाही पुण्याला तर काय, जागा पुरली नाही. पण माझे बाळासाहेबांना वापरलेले शब्द, बाळासाहेब आपल्याला आनंद घेण्याकरता कथा. अत्रि मुनीचा ब्रह्मांड नायक रामचंद्र प्रभूंनी आशीर्वाद दिला. लक्ष्मणजी सीता मातेला आशीर्वाद दिला, अनुसूयेचा आशीर्वाद सीतेने घेतला
आणि रामचंद्र प्रभूंनी वनवास स्वीकारला होता. कशासाठी? या अनुसयेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, अत्रि मुनीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. हे आता गाण्यात वेळ घेत नाही, पण एकच फक्त चरण. मीराबाई सांगते सगळ्यात मोठं धन कोणतं? योगी बहिणे राम वाल्या कोळ्यानं, सगळ्याला माहिती ना, वाल्या कोळ्यानं धन कमविण्याकरता किती पाप केले, पण शेवटी नारदजींनी त्याला समजून सांगितलं, तुम्ही विद्वान आहेत म्हणून अगदी शॉर्टकट सांगतो, मला काही कथा एवढीच बसायची गरज. वाल्या, तुझ्या पापात सहभागी कोणी होईल का? नाही. अरे वाल्या लूट, घे मागे, बिना घे, माझ्या चिपळे घे. आणि राम राम महाराज, राम म्हणजे एवढं सोपं नाही. तुमच्या पायावर मी साष्टांग दंडवत नमस्कार का करतो. अहो, राम मंदिरात येणं एक एक कोण तुमचा, एक एक अश्वमेध येत त्याच्या बरोबर. ज्ञानोबाला सांगतात, आनंद जन्मीचे तप एक नाम. वाल्याला राम म्हणता येईना, कृष्ण म्हणता येईना, शंकर म्हणता येईना. वाल्या तुला काय म्हणता येतं बोल? म्हणजे मला एकच म्हणता येतं, मारा, ठोका आणि तोडा. बस अधिकार तैसा करू उपदेश. वाल्या मारा 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 मारा, सतत उलट नाम जपलं. सुलट जपल्यानंतर काय होईल? तुला उलट नाम जपलं. याच्यावर लक्षात घ्या तुम्ही किती वाईट. आणि आज वाल्मिक नदी कर्म में सदा प्रभु नाम तेरा, नाम तेरा प्रभु नाम तेरा, वाल्मिक ऋषी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गोरोबा काका, सौता बाबा, नरहरी महाराज, सेना महाराज, समर्थ रामदास स्वामी, मीराबाई महाराज, चोखोबा महाराज, संतांचे नाव आजपर्यंत किती मोठे झाले. काय केलं ते? राम रतन. मला राजकारणाबद्दल बोलायचं नाही,
पण तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. मला माझ्या खापर पंजाबपर्यंत नाव माहिती, त्याच्या अगोदरचं नाव माहिती का मला? संध्या करताना नावं घ्यावी लागतात, श्राद्धाच्या वेळेला नावं घ्यावी लागतात, म्हणून मला खापर पंजाबपर्यंत नाव माहिती नव्हतं. त्याच्यापुढे मला सुद्धा माहिती. माझं नाव राज आहे, वडिलाचं नाव विठ्ठल, आजोबाचं नाव दत्तात्रय, पंजोबाचं नाव हनुमंतराव, त्यांच्या वडिलाचं नाव रामचंद्रराव. बस याच्या पलीकडे नाव माहिती का? पण नावं बघायला किती वर्ष झाले, समर्थ रामदास स्वतःला किती वर्ष झाले. हनुमानजीचं वय तर सांगताच येत नाही. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम, किती मोठा झाले हनुमान. म्हणून तीर्थयात्रा करणं अत्यंत आवश्यक आहे, संतांकडे जाणं आवश्यक आहे. कलियुगात लक्षात ठेवा, माझ्यासारख्या मी माझ्यासारख्या म्हणतोय, माझ्यासारख्या भोंदू माणसाचा कलियुगामध्ये सुकाळ झालेला आहे. सुकाळ. विश्वास ठेवू नका. कुणाच्या आशीर्वादाने लेकरू होत नाही, कुणाच्या आशीर्वादाने नोकरी लागत नाही, कुणाच्या आशीर्वादाने लग्न जमत नाही. लक्षात ठेवा, फक्त भगवंताची कृपा झाली तरच तुमची प्रत्येक गोष्ट साध्य होते. आणि भगवंताची जर कृपा नसेल तर काहीही साध्य होत नाही. जरा कृपया ठोकाठोकी हळूच करा, म्हणजे बोलणं समजलं का? म्हणून ब्रह्मांड नायक रामचंद्र प्रभू अत्रीच्या आश्रमात गेले, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. गीतेमध्ये सांगतात ना, तद्विधी प्रणिपाते परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. भगवान श्रीकृष्ण सांगतात, बाबा रे, तुला जर ब्रह्मज्ञान पाहिजे असेल, तुला जर खरंच ज्ञान पाहिजे असेल, तर तुला संतांच्याच पायावर डोकं ठेवलं. हा विषय पुढे येणार आहे, इथंच प्रमाणे विषय आला. अत्रि ऋषीच्या आश्रमात गेले. अत्रीने फार सुंदर स्तुती केली. म्हणजे स्तुती फार मोठी आहे, जवळजवळ